नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। आज आपण ब्रेड पासून एक डेझर्ट बनवणार आहोत, जे अगदी गोड, मऊ, रसरशीत असेल, तोंडात टाकताच विरघळणार आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे मी 10 ते 12 व्हाईट ब्रेड्स घेतलेत। हे कोणत्याही ब्रँडचे घेतले तरी चालतील, फक्त आपल्याला व्हाईट ब्रेड्सच घ्यायचे आहेत। ब्राऊन किंवा मल्टीग्रेन ब्रेड्स नाही घ्यायचे। आता याचे आपल्याला एजेस कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे एका सुरीच्या साहाय्याने याच्या आपल्याला कडा कापून घ्यायच्या आहेत। ह्या कडा आपल्याला फेकायच्या नाही आहेत, एखाद्या डब्यामध्ये ठेवून आपण पुढे मागे याचा ब्रेड क्रम्ब म्हणून वापर करू शकतो। या अशा पद्धतीने आपल्याला त्याच्या कडा कापून टाकायचे आहेत। सर्व ब्रेड्सच्या आपण कडा अशाच पद्धतीने कापून घेऊया। आता हे कापलेले ब्रेड्स आपल्याला एका तव्यामध्ये थोडं तूप घालून शॅलो फ्राय करायचे आहेत। छान असं गोल्डन आणि क्रिस्पी असे भाजून घ्यायचे आहेत। हे ब्रेड्स आपण न भाजताही वापरू शकतो या रेसिपीसाठी, पण तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून पहा। तुपामध्ये भाजल्यामुळे ह्या ब्रेड्सची आणि ह्या रेसिपीची चव खूप छान होते। छान असे ब्रेड्स भाजून झालेले आहेत। आता आपण एका कढईमध्ये दूध घेऊया। पाऊण लिटर दूध घेतलं। हे दूध आपल्याला छान असं गरम करायचं आहे। दूध उकळल्यावर आपण एका दुसऱ्या वाटीमध्ये थोडं दूध घ्यायचंय। अर्धा वाटी दूध पुरेसं आहे। आता या दुधामध्ये आपल्याला 2 चमचा कस्टर्ड पावडर टाकायची आहे आणि छान अशी मिक्स करून घ्यायची, म्हणजे त्याच्या गुठळ्या पूर्णपणे नाहीशा करायच्या आहेत। व्यवस्थित असं चमच्याने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता दूध आपलं गरम झालेलं आहे। आता या गरम दुधामध्ये आपल्याला अर्धा वाटी साखर घालायची आहे आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचे, म्हणजे साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे। इथे मी थोडंसं केशर घालते रंगासाठी आणि चवीसाठी। आता आपण जे दूध मिक्स करून ठेवलं होतं कस्टर्ड पावडरमध्ये, ते आपण या गरम दुधामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी ढवळायचं आहे। छान असं हे दूध आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे। हे पहा, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। छान असं दूध घट्ट झालंय। आता एका काचेच्या आयताकृती किंवा चौकोनी भांड्यामध्ये आपल्याला हे भाजलेले ब्रेड्स असे सेट करायचे आहेत। आपले ब्रेड्स चौकोनी असतात, म्हणून आपल्याला इथे चौकोनी किंवा आयताकृतीच भांडं घ्यायचं आहे, गोल भांडे इथे नाही घ्यायचे। आता आपल्याला अशा पद्धतीने हे ब्रेड्स लावून घ्यायचे आहेत। जिथे जिथे गॅप आहे तिथे आपण ब्रेड्स असे कापून व्यवस्थित असे सेट करायचे आहेत। आता ह्या ब्रेडवर आपण तयार केलेलं जे कस्टर्ड पावडरचं दूध आहे ते ओतायचं आहे। हे दूध आपण जसं गॅसवरून गॅस बंद केली की लगेचच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे, वाट बघायची नाही आहे। छान असं पूर्णपणे ब्रेड्स आपले भिजले पाहिजेत एवढं आपल्याला दूध याच्यावर ओतून घ्यायचं आहे आणि मग वरून छान असे ड्रायफ्रूट्सचे काप असे पेरून घ्यायचे आणि ही प्रोसेस आपल्याला पुन्हा एकदा रिपीट करायची आहे। मस्त असे ब्रेड्स जे कट केलेले आहेत ते आपल्याला छान असे भांड्याभोवती चांगले सेट करून घ्यायचे आहेत, लावून घ्यायचे आहेत आणि मग पुन्हा आपल्याला जे उरलेलं कस्टर्डचं दूध आहे ते याच्यावर ओतून घ्यायचं आहे। दूध ओतून झालेलं आहे। आता वरून छान अशी फ्रेश क्रीम आपल्याला घालायची आहे। ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालतं। मस्त अशी फ्रेश क्रीम टाकून झालेली आहे। पुन्हा आपण आता याला सजावटीसाठी ड्रायफ्रूट्सचे काप घालायचे आहेत। पूर्णपणे व्यवस्थित असे ड्रायफ्रूट्स आपल्याला पेरून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ते घेतलेले आहेत। छान असे सेट करून झालेलं आहे। आता ह्याला क्लिंग रॅप करून आपण व्यवस्थित असं बंद करून घेऊया आणि फ्रीजमध्ये 1 ते 2 तासासाठी सेट होऊ देऊया, म्हणजे त्याच्या खूप छान अशा वड्या पडतात।
तयार आहे आपलं चविष्ट असं ब्रेड पुडिंग. नक्की करून पहा या रेसिपीला. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.